मानाचा जय बाळमा मित्रांनो. तर आता काय झाले, काय काय भाविक भक्त ॲपद्वारे कसल्याही प्रकारचं फोटो बनवते ती देवाला समोर ठेवते आणि देवाच्या समोर कसं पण फोटो बनवते ते अशा प्रकारचे तुम्ही बघू शकता. या दादाने कसा फोटो बनवला आहे बघा. तर ही फार फार चुकीचं आहे. त्यानंतर ह्या दिदीनं सुद्धा बघा कसा फोटो बनवला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं तुम्ही ॲपचा वापरून असलं कसलेही फोटो बनवू नका. मला जर मामांविषयी जर माहिती काय सांगायचं तर मामांची पालखी कुठं आहे, आमोस आहे कधी आहे, मामाचा उपवास कधी चालू होतात, संपतात कधी, असं वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगा. आणि असल्या प्रकारचं काय फोटो बनवू नका. आणि काय काय भावी बघतात त्यांना सुद्धा प्रतिसाद देते ती कमेंट बॉक्समध्ये जय बाळूमामा टाकते ती. तर तुम्ही जय बाळूमामा टाका, पण त्या जय बाळूमामाच्या पुढे हे पण लिहा की अशा प्रकारचं फोटो बनवू नका. कारण की हे फोटो बनवणं एवढं आपण पवित्र नाही. तुमच्या लक्षात आलं का? काय काय भावी बघतात माझा राग येईल. मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, देव म्हणजे आपल्या जगाचा मालक आहे ती. आणि तिथं चुकीला माफी नाही. जर आपण चुकलो तर देव 100% शिक्षा देणार. देव म्हणजे देव खैराचा युंगुळ आहे. आणि जगाचा मालक उगाच म्हणत नाही की तुम्हाला माहिती आहे किती गर्दी असतं. म्हणजे काय पण आपलं ॲपचा वापर करून काय पण बनवू नका मित्रांनो. आणि कोणाला पैसे पण देत बसू नका. तुम्हाला कुठलं पण दुःख संकट अडचण परेशानी येऊ द्या, बाळूमामाची मेंढीमध्ये सेवा करा. आयुष्यात कधी काय कमी पडत नाही. आणि असल्या प्रकारचं हे असलं करू नका. किंवा 5 जणांनी व्हिडिओ शेअर करा, कपडे शेअर करा, असं करा तसं करा, तुम्हाला गोड बातमी मिळेल, लय पैसा येईल, आज काय नसतं या. देव तर तेव्हाच पावणार जेव्हा तुम्ही बाळूमामाच्या मेंढीमध्ये सेवा करणार. चला मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मानाचा जय बाळू.